आज मी पास्ता बनवणार आहे. त्यासाठी मी कढई ठेवली आहे, त्याच्यात पाणी टाकलं आहे, ते पाणी गरम होतं आहे. मग त्या उकळी आली त्याच्यामध्ये पास्ता टाकून घेऊयात आपण. तर मी 1.5 वाटी पास्ता घेतलेला आहे. ही मोठी वाटीचं माप आहे, त्याच्यामुळे मला तेवढं लागणार आहे म्हणून मी तेवढा घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकता, तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा. त्यात बघा किती छान दिसतोय. मस्त गरम पाण्यात मी असा छान पास्ता टाकलेला आहे. बघता तुम्ही 1.5 वाटी घेतलेला आहे मी. त्याच्यात मीठ टाकायचं, त्याच्यात तेल पण टाकून घ्यायचं आणि तो छानपैकी मस्त हलवून घ्यायचा. कारण तो हलवल्यानंतर एकमेकांना पास्ता चिटकून नाही बसणार आहे. तो व्यवस्थित असा मोकळा मोकळा पास्ता बनेल. जेवढं तुम्ही हलवताल तेवढा तो छान आणि मस्त बनेल. छान बॉईल झाला आहे. त्याला आता छान एक चाळणीमध्ये टाकून घ्यायचं, म्हणजे त्याचं सगळं पाणी निघून जातं त्याचं. त्यासाठी मी तो पण सेटअप करून घेतलेला आहे. मी आता छान पास्ता पाण्यात टाकून घेतलेला आहे. मी आता कढई ठेवली आहे गॅसवरती. तर तेल टाकते आहे कढईमध्ये. माझ्या पास्त्याला एवढं तेल लागणार आहे. तेल छान गरम होते. तुम्हाला किती तेल लागतं हे तुम्ही तुमच्या पास्त्यावरती ठरवा. पण मला खूप पण ऑइल नको आहे. आता छान तेल गरम झाले, त्यामध्ये मी जिरे टाकले. जिरं छान तडतडते. मग त्यामध्ये मी जे कट करून ठेवलं आहे मिरची, लसण आणि अद्रक हे सगळं टाकलेलं आहे. तर त्याला पण छान असं फ्राय करून घ्यायचं. कारण जेवढं तुम्ही त्याला छान हलवताल तेवढा त्याचा मस्त वास येतो. आणि लसणाचा छान वास येईपर्यंत त्याला छान हलवून घ्यायचं. कारण लसणाची फोडणी आणि तो वास म्हणजे खूप छान वाटतो. लसणाच्या फोडणीमुळे पास्त्याला खूप छान टेस्ट पण येते लसण टाकल्यामुळे. छान ते आता ब्राऊन कलरवर झालेलं आहे. त्यात आता बारीक कट केलेला कांदा टाकला आहे. मी 1 कांदा वापरला आहे. 1.5 वाटी पास्त्यासाठी 1 कांदा आणि 1 टोमॅटो. आणि मी आता कांदा मस्त हलवून घेते. कांदा ब्राऊन होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा. आणि त्याला हलवत राहायचं, कारण जर तुम्ही गॅस मोठा केला सोडला तर तो जळून जाईल कांदा सगळा. त्यामुळे सिमवर ठेवून हलवून घ्यायचं. बघा तुम्ही छान झाला आहे हा लाईट ब्राऊन कलरचा कांदा. मग त्याच्यामध्ये आता टोमॅटो ॲड करूयात. 1 टोमॅटो घेतलेला आहे मी, ते बारीक कट करून ते टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. टोमॅटोला छान आता हलवून घ्यायचं. ते पण छान हलवून घ्यायचं त्याला व्यवस्थित होईपर्यंत, स्मॅश होईपर्यंत. आणि त्यावर थोडंसं झाकण ठेवलेलं आहे, कारण झाकण ठेवल्यामुळे तो लवकर शिजतं. त्यामुळे मी झाकण ठेवते. आणि तुम्ही त्यात मीठ पण टाकू शकता टोमॅटो लवकर शिजण्यासाठी. बघा आता छान शिजलेले आहेत टोमॅटो आणि कांदा. जेवढं ते छान शिजेल तेवढं ते छान त्याचं टेक्स्चर दिसतं पास्त्यामध्ये. आणि आता याच्यामध्ये आपण ॲड करूयात हळद. थोडीशी लाल मिरची पावडर पण ॲड करायची. हळद, लाल मिरची पावडर आणि हलवून घ्यायचं आहे मग छान. कारण जितकं छान तुम्ही हलवताल तेवढं छान कोट होतो तो मसाला टोमॅटोला आणि कांद्याला भाज्यांसाठी. आता याच्यामध्ये पास्ता ॲड करूया. तो मी छान चाळणीमध्ये कसं हे करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता. त्याच्यात सगळं पाणी त्याचं निघून गेलेलं आहे. तो मस्त जो वरचा ड्राय तो त्यात मी ॲड केला आहे पास्ता. छान आता हलवून घ्यायचं आहे. किती छान, जसं जसं त्याला ते आपण हलवतोय तसा तसा त्याचा तो येलो, रेड, टोमॅटोचा कलर, हळदीचा थोडासा हलकासा कलर येतोय. तुम्ही बघू शकता किती यम्मी आणि टेम्पटिंग दिसतोय पास्ता. वाव. त्यात आता मीठ टाकून घ्यायचं, कारण थोडंसं बॉईल करताना टाकलं होतं पण ते कमी वाटलं म्हणून मी अजून ॲड करते. आणि तर मी आता टाकला आहे मॅगी मसाला. यम्मी टेस्ट येते मॅगी मसाल्यामुळे. आणि लहान मुलं पण खातात, कारण तो फार तिखट नाही लागत मॅगी मसाला. गरम मसाला पण ऑप्शन आहे, पण तो थोडा तिखट लागतो, मुलं खात नाही. तर तुम्ही बघू शकता किती छान आणि छान दिसतोय माझा पास्ता. त्याच्यामध्ये केचप ॲड करायचा, टोमॅटो सॉस, तर तो पण ॲड करते मी. आणि सोया सॉस पण ॲड करायचा आहे, पण सध्या माझ्याकडचा संपला आहे, त्यामुळे मी फक्त टोमॅटो सॉसच यूज करते. टोमॅटो सॉस तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे पास्त्यासाठी. बघा, कारण मी ह्या लहान मुलांसाठी बनवते, त्यामुळे याच्यामध्ये जास्त स्पायसेस किंवा खूप तिखट असं टाकलेलं नाही आहे. लाल मिरची पावडर पण एकदम चिमूटभर टाकलेली आहे. आणि मिरची पण ती तिखट होती, त्यामुळे मी फक्त 1च मिरची ॲड केलेली. 1 मिरची 4-5 पीस करून घेतले होते, कारण खूप तिखट नकोच आहे. सॉस जास्त चालू शकतो, कारण सॉसमुळे टेस्ट छान येते पास्त्याची. बघा किती छान आपला पास्ता झालेला आहे. तर आता कव्हर करून ठेवूयात. 1-5 मिनिट त्याला छान वाफ आणून घेऊयात. वाफ येईपर्यंत इकडे कोथिंबीर कट करून घेऊयात. मग आपण आता वाफ आलेली आहे. पास्ता मस्त बनलेला आहे.
मला तर असं झालं आहे, आता हा लवकर प्लेटमध्ये घेऊन खाऊया. तर त्यावर मी मस्त बारीक कट केलेली कोथिंबीर टाकली आहे, बघू शकता तुम्ही. आणि मी आता तो प्लेटमध्ये सर्व करून घेते आहे माझ्या मुलांना देण्यासाठी. ओके, असा आपला पास्ता मस्त